आज आपण फक्त कृपा या विषयावर व्हिडिओ बघणार आहोत. कृपा, जेव्हा आंतरिक आत्म्याचे दरवाजे उघडतात, जेव्हा शांतता रडते, जेव्हा अश्रू आरती गातात, जेव्हा दृढ निश्चय दिव्यासारखा जळतो, जेव्हा श्वास स्तोत्रे बनतात, दैवी कृपा ही एक गूढ देणगी आहे का, जी अदृश्य तराजूत तोलली जाते. हे फक्त काही भाग्यवान लोकांसोबतच घडते का, की त्यामागे काही खोलवर आणि खात्रीशीर प्रक्रिया आहे? हा प्रश्न मानवी संस्कृती इतकाच जुना आहे. काही लोक आयुष्यभर भक्ती आणि साधना करतात, तरीही त्यांना असे वाटते की कृपा त्यांना मिळतच नाहीये. तर काहींना कोणतंही विशेष प्रयत्न न करताही दैवी आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटते. पण असं का? शास्त्रात म्हटलं आहे, मला उपदेश कसा करायचा हे माहीत नाही आणि मला अनेक गोष्टी कशा ऐकायच्या हे माहीत नाही. हे कठोपनिषदात 1, 2 आणि 23वा श्लोक. म्हणजेच केवळ भाषणाने, तीक्ष्ण बुद्धीने किंवा बाह्य ज्ञानाने देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. ते केवळ पूर्ण शरणागतीनेच शक्य आहे. हेच तत्व कृपेला देखील लागू होते. कल्पना करा की तुमचे मन एका बंद खोलीसारखे आहे. जेव्हा तुम्ही खिडक्या उघडाल तेव्हाच सूर्यप्रकाश त्या खोलीत प्रवेश करेल. ग्रेस अगदी त्याच प्रकारे काम करते. देवाची कृपा नेहमीच असते, परंतु आपण अहंकार, स्वार्थ आणि भीतीपासून मुक्त झाल्याशिवाय ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. कृपा ही बाह्य आशीर्वाद नाही, तर आपल्या अंतर्मनाचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया आहे. मग हे दरवाजे कसे उघडतात? सोप्या शब्दात सांगायचे तर जेव्हा एखादी व्यक्ती निस्वार्थ कर्म करते, जेव्हा तो प्रेम आणि सेवेला आपल्या जीवनाचा आधार बनवतो, जेव्हा तो आपले सुख देवाच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा त्याच्या जीवनात नैसर्गिकरित्या कृपा वाहू लागते. हा चमत्कार नाही, तर एक निश्चित ऊर्जा संतुलन आहे. आधुनिक विज्ञान देखील ह्या गूढतेची पुष्टी करते. जेव्हा एखादी व्यक्ती खोल भक्ती, ज्ञान आणि प्रेमळ सेवेत मग्न असते, तेव्हा त्याच्या मेंदूत अल्फा लहरी निर्माण होतात, ज्या मानसिक शांती आणि आनंदाची भावना देतात. प्रार्थना आणि ध्यान करताना सक्रिय होणारे डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोन्स व्यक्तीला आतून समाधानी आणि सकारात्मक बनवतात. म्हणूनच जे लोक खऱ्या प्रेमाच्या आणि सेवेच्या मार्गावर चालतात, ते अधिक शांत आणि आनंदी असतात. त्यांच्या जीवनात कृपेचा अनुभव स्पष्टपणे दिसून येतो. हे खरे आहे की कृपा ही कोणत्याही विशिष्ट वर्ग, जाती किंवा पदापुरती राखीव नाही. ते कोणत्याही मंत्राने बांधलेले नाही किंवा त्याला कोणत्याही विशिष्ट उपासनेची आवश्यकता नाही. प्रेम, सेवा, समर्पण आणि आत्मसमर्पणाचा हा नैसर्गिक परिणाम आहे. ज्याप्रमाणे एखादे फूल आपोआप गोड सुगंध पसरवते, त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती आपली जाणीव उच्च स्थितीत पोहोचवते, तेव्हा त्याच्या जीवनात आपोआप कृपा वाहू लागते. म्हणून कृपेची वाट पाहू नका, तर स्वतःला त्यासाठी पात्र बनवा. जेव्हा तुम्ही प्रेम, करुणा आणि समर्पणाचे जीवन जगायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्यातील प्रवाह स्वार्थापासून परोपकाराकडे वळतो. तेव्हा तुमच्या जीवनात कृपा आपोआपच उतरेल. ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या आगमनाने कोरड्या फांद्या आपोआपच फुलांनी भरून जातात. रामकृष्ण हरी.